शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दारात घाण टाकला ते आम्हाला बघवलं नाही. आणि म्हणून मगाशी गुलाबरावांनी सांगितलं की 50 शिलेदार, त्याच्यामध्ये हा एकनाथ शिंदे, माझ्याबरोबर अनेक लोक, दादा भुसे, गुलाबराव, आणखी लोक मंत्री होते. लोक सत्तेकडे जातात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने उतरत होतो. काय होईल आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही त्यावेळेस पाहत होता बातम्या, तुमच्या देखील पोटात गोळा उठत होता. काय होणार, एकनाथ शिंदे जिंकणार की एकनाथ शिंदे शहीद होणार. पण ज्याच्या मागे परमेश्वराची कृपा, बाळासाहेबांचे आशीर्वाद, आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि तमाम शिवसैनिकांचे आशीर्वाद आहेत. हा एकनाथ शिंदे लढला आणि जिंकला. या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून, एकही दिवस सुट्टी न घेता, दिवस रात्र एक करून, रक्ताचं पाणी करून या ठिकाणी 18-18, 20-20 तास, कधी कधी न झोपता देखील या तुमच्या एकनाथ शिंदेने काम केलं. या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष ज्यांनी सगळं बंद करून ठेवलं होतं, 2.5 वर्षापूर्वी सगळे प्रकल्प बंद. जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, शेतकऱ्यांचे अनेक प्रकल्प बंद चालू केले, ते महाविकास आघाडीने बंद केले. मंदिरं बंद, दुकानं बंद, घर बंद. तुम भी घर में, हम भी घर में. गरम पाणी प्या, तोंडाला मास्क बांधा, फेसबुक लाईव्ह करून काम होतं का? फेस टू फेस लढावं लागतं, लोकांना भिडावं, लोकांमध्ये जावं लागतं, लोकांना ऐकावं लागतं, लोकांशी संवाद साधावा लागतो. त्यांच्या दुःख आणि वेदना ऐकून घेऊन त्यावर फुंकर घालावी लागते, सोडवावी लागते. सरकार कशासाठी आहे? सरकार कुणासाठी आहे? सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण. मग माझ्या लाडक्या बहिणी, त्यांच्या पोराचं शिक्षण, त्यांच्या मुलाचं औषधोपचार, त्यांच्या नवऱ्याचा कधी कुठं हॉस्पिटलचा खर्च करायला इकडं तिकडं बघायला लागलं तर मग सरकार काय कामाचं? मी आपल्याला सांगतो, माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, मी माझ्या आईची काटकसर पाहिली आहे डोळ्याने, तिची तगमग पाहिली आहे. घर चालवताना कशी कसरत करत होती ते मी पाहिलंय. माझ्या पत्नीची कसरत पाहिली आहे, मी पाहिलंय. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी ठरवलं, माझ्या दादा भुसे असतील, गुलाबराव असतील, आणि आम्ही ठरवलं या लाडक्या बहिणींसाठी काय करायचं. त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे दिवस आणायचे असतील तर त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना का करू नये. मी लगेच आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा यांना सांगितलं. योजना सुरू झाली. योजना सुरू झाल्यानंतर विरोधक म्हणाले चुनावी जुमला, ही खोटी योजना. कोर्टात गेले, बंद पाडायला बदनाम केलं. या लाडक्या बहिणींना काय विकत घेताय का, भीक देताय का, असं हिनवू लागले. या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही योजना ही सुरू केली. 1, 2, 3, 4, 5, 6 हप्ते आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले. आणि तेव्हा मी सांगितलं, हे सावत्र दुष्ट भाऊ, जे योजनेत तुमच्या खोडा घालतायत त्यांना योग्य वेळी जोडा दाखवा. तुम्ही फक्त जोडा नाही दाखवला, चांगला लगावला आणि त्यांना 4 मुंड्या चित करून टाकलं आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं.
लँडस्लाइड मॅन्डेट. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढे आमदार निवडून आले नव्हते, तेवढे आमदार महायुतीचे निवडून आले. मला आठवत आहे, गुलाबराव इथं, दादा भुसे, सुहास कांदे सभागृहात होते. माझं पहिलं भाषण झालं मुख्यमंत्री झाल्यावर. मी तेव्हा सांगितलं होतं मी आणि देवेंद्रजी मिळून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार, नाही तर गावाकडे शेती करायला जाणार. शब्द माझा पाळला. मी शब्द पाळला. शब्द देणारा आणि शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे, तुमचा एकनाथ शिंदे आहे. एक बार कुठेतरी एक डायलॉग, एक बार जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. असं माझं काम आहे. साधा कार्यकर्ता आहे मी.